आवेशे भुजात राहाटिती, विसणेले हाका देती, जेथ महामद भद्र जाती आवरतीना. कोणी युद्धातील वीरश्रीच्या आवेशाने दंड ठोकू लागले आणि अतिशय त्वेषाने युद्धासाठी एकमेकांना हाका मारू लागले. त्यामुळे हत्ती देखील बेभाम झाले आणि त्यांना आवरणे अशक्य झाले. तेथ भेडांची कवण मातू, काचया केर फिटतू, जेणे दचकला कृतांतू अंग नेघे. तेथील भित्र्या माणसांचे तर काय सांगावे, ते कसपटासारखे दूर गेले. यमाला देखील दहशत बसली आणि तो इकडे पाहण्यास तयार होईना. एका उभयाची प्राण गेले, चांगांचे दात बैसले, बिरुदाचे दादुले हिवताती. कित्येकांचे तेथेच प्राण गेले. जे धैर्यवान होते त्यांची दातखिळी बसली. जे नामवंत वीर होते ते थरथर कापू लागले. ऐसा अद्भुत तुरबंबाळू, ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू, देव म्हणती प्रळय काळू, ओढवला आजी. अशा प्रकारचा महाभयंकर वाद्यनाद ऐकून ब्रह्मदेव देखील व्याकुळ झाले. आपला प्रलय काळ जवळ आला आहे असे देव म्हणू लागले. ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यंदने स्थितौ, माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः. त्यानंतर पांढरे शुभ्र घोडे जोडलेल्या उत्तम मोठ्या रथात बसलेले भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी दिव्य शंख वाजविले.